अमेरिकेच्या टॅरिफ धमक्या आणि अर्थव्यवस्थेला लागत असलेली घरघर या कठीण प्रसंगी अखेर कॅनडामध्ये नेतृत्व बदल झालाय। अर्थतज्ञ मार्क कार्नी यांची ट्रुडो यांच्या जागी पंतप्रधान म्हणून नेमणूक झाली आहे। कॅनडामध्ये याच महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे अमेरिकेचा सामना करतानाच आपल्या पक्षाची हरवलेली पद पुन्हा मिळवण्याचं आव्हान मार्क कार्नी यांच्यासमोर आहे। त्यामुळे याआधी कोणतेही घटनात्मक पद न भूषवलेल्या कार्नी यांच्यासमोरचा पेपर किती कठीण किती सोपा याचा हा लेखाजोखा ग्लोबल रिपोर्टमधून। कॅनडामध्ये सध्या तरी नेतृत्वाचा प्रश्न मिटलाय। जगविख्यात अर्थतज्ञ मार्क कार्नी यांची कॅनडाच्या पंतप्रधानपदी सध्या तरी नेमणूक झाली आहे। कार्नी यांनी लिबरल पक्षातून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत 85.9% मतं मिळवली। कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यासह त्यांच्या पक्षाची म्हणजेच लिबरल पार्टीची लोकप्रियता घटल्यानंतर निवडणूक निकालांच्या पोलमध्येही ट्रुडो यांना फटका बसत असल्याचं समोर आल्यानंतर ट्रुडो यांना पायउतार व्हावं लागलं। खरं म्हणजे याच वर्षी ऑक्टोबरमध्ये कॅनडात सार्वत्रिक निवडणुका पार पडणार आहेत। मात्र ट्रुडोंच्या राजीनाम्यानंतर आता या निवडणुका लवकरच किंवा अगदी याच महिन्यातही होऊ शकतात। दरम्यान सध्याच्या आर्थिक स्थितीत कार्नी यांची पंतप्रधानपदी नेमणूक ही महत्त्वाची मानली जाते, कारण मार्क कार्नी यांचा आतापर्यंतचा प्रवास। मार्क कार्नी यांचा जन्म कॅनडातील फोर्ट स्मिथमध्ये झाला। त्यांचे वडील हायस्कूल प्रिन्सिपल होते। कार्नी यांची शैक्षणिक कारकीर्दही उल्लेखनीय होती। शिष्यवृत्ती मिळवत ते हार्वर्डला शिकण्यासाठी गेले। 1995 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात PhD पदवी प्राप्त केली। 2003 मध्ये त्यांनी खाजगी क्षेत्रातली नोकरी सोडली आणि बँक ऑफ कॅनडामध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणून रुजू झाले। 2007 मध्ये त्यांना बँक ऑफ कॅनडाच्या गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आलं। देशाला सर्वात मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांचं मोठं योगदान आहे। तत्पूर्वी न्यूयॉर्क, लंडन आणि टोकियो सारख्या ठिकाणी त्यांनी गोल्डमन सॅक्ससाठीही काम केलंय। अर्थ विभागात ज्येष्ठ असोसिएट डेप्युटी मिनिस्टर म्हणून त्यांनी काम केलंय। बँक ऑफ इंग्लंडचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय। कॅनडातील बँकांच्या आधुनिकीकरणाचं श्रेयही त्यांना दिलं जातं। 2011-18 पर्यंत कार्नी आर्थिक स्थैर्य बोर्डाचे अध्यक्ष राहिले। कार्नींचा G20 बैठकांमध्येही महत्त्वाचा सहभाग असायचा। पर्यावरणातील स्थैर्यासाठी झटणारे कार्यकर्ते म्हणूनही त्यांची ओळख आहे। 2019 मध्ये ते हवामान बदलांसंदर्भातील संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत बनले। आता त्यांच्या हाती कॅनडाची सत्ता असताना सर्वात मोठं आव्हान त्यांच्यासमोर आहे ते ट्रम्प यांचं। यावर त्यांनी रोखठोक भूमिका घेतली आहे। डोनाल्ड ट्रम्प कुणाला तरी आपल्या विरोधात कारवाई करायची, त्यांना आपली अर्थव्यवस्था कमकुवत करायची, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प आहे। आपल्याला माहिती आहे की त्यांनी आपल्यावर अन्यायकारक टॅरिफ लादलाय। आपण जे बनवतो, जे विकतो आणि त्यातनं उदरनिर्वाह मिळवतो त्यावर त्यांनी टॅरिफ लावलाय। ते आपल्या कुटुंबावर हल्ला करतायत, आपले कामगार, व्यवसाय यावर हल्ला करतायत आणि यात आपण त्यांना यशस्वी होऊ द्यायचं नाही। कॅनडाचं अमेरिका धोरण त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अमेरिकेला विरोध केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय। कॅनेडियन सरकारनं त्यांचा आपल्या टॅरिफ धोरणानं मुकाबला केलाय। याचा त्यांच्यावर सर्वाधिक परिणाम होईल आणि आपल्यावर कमी। माझं सरकार अमेरिकेवर तोपर्यंत टॅरिफ लावत राहील जोपर्यंत अमेरिका आपला आदर करत नाही। तर कॅनडा अमेरिकेचं 51 राज्य असल्याच्या वक्तव्याचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला। अमेरिका म्हणजे कॅनडा नाही आणि कॅनडा अमेरिकेचा भाग कदापि होणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। त्यामुळे ट्रम्प यांच्यासारख्या उद्योगपती राष्ट्राध्यक्षांसमोर आता अर्थतज्ञ पंतप्रधान उभे ठाकलेत। त्यामुळे त्यांचं अर्थज्ञान या लढाईत जिंकतंय की ट्रम्प यांची रणनीती हे पाहावं लागेल। मात्र त्यांच्याकडे किती वेळ शिल्लक आहे यावरही बरंच काही अवलंबून आहे। ऑक्टोबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका या महिन्यातही लागू शकतात। त्यामुळे एवढ्या कमी वेळेत ते किती प्रभावी ठरतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। तर कॅनडातील नेतृत्व बदल हा भारतासाठीही महत्त्वाचा आहे। ट्रुडो यांच्या कार्यकाळात भारत कॅनडा संबंध प्रचंड ताणले गेले। त्यामुळे आता 59 वर्षीय कार्नी हे पंतप्रधान झाल्यानंतर भारताला संबंध सुधारण्याची आशा आहे। कार्नी यांनाही भारताबरोबरचे संबंध हे विविधांगी करायचे आहेत। त्यांनी तसं त्यांच्या नियुक्तीपूर्वीच स्पष्ट केलंय। कॅनडाला समविचारी देशांसोबत व्यापारी संबंध वाढवायचे आहेत आणि भारतासोबत संधीचं पुनर्निर्माण शक्य आहे असा आशावादही त्यांनी व्यक्त केलाय। कार्नी यांनी बँक ऑफ इंग्लंड, बँक ऑफ कॅनडासह ब्रुकफिल्ड ॲसेट मॅनेजमेंटसह काम केलंय। ब्रुकफिल्डनं ऊर्जा क्षेत्रात भारतात गुंतवणूक केली आहे।
त्यामुळे कार्नी यांना भारताबाबत चांगली माहिती आहे. याचा फायदा दोन देशांमधील संबंध सुधारण्यासाठी होऊ शकतो. मात्र प्रश्न पुन्हा तोच, कार्नी यांच्याकडे असलेला वेळ. या काही महिन्यांच्या किंवा काही दिवसांच्या कार्यकाळात त्यांच्या कामाकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.